मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ॲसेट्स हे टर्म समजून घेऊया. कारण नाही का, पैसा समजून घेण्याच्या आधी, पैसा कुठे इन्व्हेस्ट करण्याच्या आधी, पैसा कमवण्याच्या आधी हे बेसिक नॉलेज पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, गरीबाला म्हणजे की किती जरी पैसा असला का मिडल क्लास माणसाला तो पैसा कसा गुंतवायचा, कोणत्या ट्रेडमध्ये गुंतवायचा, कसा इन्व्हेस्ट करायचा, हे बेसिक नॉलेज असणं खूप महत्त्वाचं असते. पण आपल्याला मिडल क्लास पुअर लोकांना बेसिक नॉलेज नसते आणि चांगलं एज्युकेशन भेटत नाही त्या लेवलचं की आपण ते नॉलेज गेन करून पैसा योग्य प्रमाणात इन्व्हेस्ट करू शकतो. जास्त काय तुक्के म्हणजे जास्त काय त्याच्यात काही PhD करण्याची जरूरत नाही. काही असे पण माहीत असतात लोकांना, तर त्याचे नाव माहीत नसतील, मार्केटची व्हॅल्यू माहीत असेल, पण योग्य प्रमाणात कुठे इन्व्हेस्ट करायचं ते माहीत नसेल. त्याच्यासाठी थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे. जर पैसा असला तर कुठे इन्व्हेस्ट करायचा, कसा इन्व्हेस्ट करायचा, थोडीशी 5% तरी बेसिक नॉलेज असलं ना माणूस थोडा तरी पैसा कमवतो. बाकी रिच माइंडसेट बघा ना, रिच माइंडसेट म्हणजे श्रीमंत माणसाचे थिंकिंग प्रोसेस बघा, विचार करण्याची क्षमता. थोडा जरी पैसा असला तर योग्य प्रमाणात इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यातून 3 पट पैसा काढतात. हे त्यांचं म्हणजे पिढ्याने पिढ्या चालणारं ते सिस्टम आहे. ते सिस्टम त्यांना शिकवत जाते. मात्र आपली सिस्टम अशी आहे, आपण मिडल क्लास किंवा पुअर फॅमिलीतले असलो, आपल्या सिस्टमला ते नॉलेज नसते. त्या सिस्टमचं म्हणजे ते साखळीचं नॉलेज नसते की कसा पैसा इन्व्हेस्ट करून पुढे जायचा. काही लोकांना नॉलेज झालेलं असते, ते अफाट पैसा कमवतात. तर तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायची एकच कल्पना, ॲसेट्स काय असतात. तर सिंपल शब्दामध्ये सांगतो तुम्हाला, हे एक टर्म आहे. म्हणजे याचं पूर्ण जर डेफिनेशन बघायला गेलं ना, भली मोठी आहे ॲसेट. आता तुम्हाला सांगतो याचा सिंपल अर्थ काय होते. आता तुम्ही या शब्दात सांगतो, तुम्ही जर आता तुमच्याकडे थोडासा पैसा असला, ते पैसा तुम्हाला खिशातच न ठेवता कुठंतरी इन्व्हेस्ट करायचा आहे आणि तुमच्या मनात असा विचार चालू आहे की हे जर पैसा इन्व्हेस्ट केला, कुठं धंदा पाणी टाकलं तर त्याच्यातून मला 3 पट 4 पट पैसा येईल, इन्कम तिथून जनरेट होत जाईल ॲन्युअली, वार्षिक किंवा लाईफ टाईम. आणि बरोबर आहे, ते पैसा इन्व्हेस्ट करायला पाहिजे. पण तुम्हाला सांगतो ॲसेट ही कल्पना काय आहे. ॲसेट्स म्हणजे की तुम्ही जे काही पैसा आहे, ते पैसा नाही का तुम्ही लाईफ टाईमसाठी कसा यूज करू शकता, ते पैसा तुम्हाला कसा पैसा आणून देईल, हे असते एक ॲसेटचीच कल्पना. म्हणजे आता तुम्ही एक कोणता तरी बिझनेस, थोडासा तुमच्याजवळ पैसा आहे, 2-3 लाख रुपये आहे, आणि तुम्ही एक इस्टेट म्हणजे की तुम्ही एक बिल्डिंग वगैरे खरेदी केली, जमीन खरेदी केली, तर भविष्यात त्या जमिनीची, त्या बिल्डिंगची किंमत भविष्यात मार्केट व्हॅल्यूनुसार वाढत राहते आणि त्याची व्हॅल्यू वाढत राहते, कमी होत नाही. 100% जर कुठं रिकामी जागा घेऊन ठेवली, प्लॉटिंग पडली आणि तिथं प्लॉट घेतला तुम्ही, तर त्या प्लॉटची किंमत वाढतच राहील. जसं रोडच्या काठाला, जरी तुम्ही रोडच्या 500-100 मीटर जरी दूर घेतली प्रॉपर्टी तुमची, तरी त्याची व्हॅल्यू कधी ना कधी तरी वाढणार आहे. आता तुम्ही 4-5 लाखाला घेतली, किमान पकडा, मिनिमम 4-5 लाखाला घेतली, तर भविष्यात त्याचे कोटी वधी रुपये होऊ शकतात. 10 वर्ष हो, 20 वर्ष हो. तर हे जे पैसे होऊ शकतात ना, तर हेच एक जे सिस्टम आहे ना, याला ॲसेट्स सिस्टम म्हणतात. म्हणजे की तुम्ही 4 लाखाची प्रॉपर्टी घेतली, ते प्रॉपर्टी तुम्हाला करोडो कमवून देईल उद्या. म्हणजे की तुमचा पैसा वाहायला न जाता ते पैसा तुम्हाला 3 पट पैसा करून देते, 4 पट पैसा करून देते. हे एक साधं टर्म आहे. समजलं असेल आता तुम्हाला. जसं त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस असतात. जसं कोणी कोणी काय करते, आपलं म्हणजे की स्टॉक खरेदी करते, स्टॉक खरेदी करून ठेवते. कधी ना कधी भविष्यात त्याची व्हॅल्यू वाढू शकते, कमी होऊ शकते. पण कोणी असे स्टडी करून स्टॉक खरेदी करतात की त्याची भविष्यात व्हॅल्यू वाढतच राहते. वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात, म्हणजे की भविष्यात 100% त्याची व्हॅल्यू वाढत राहते. ते मार्केटवर डिपेंड आहे. आता शेअर्स खरेदी करणं काय सध्या ट्रेंडिंगला चालू आहे, हे मार्केटवर डिपेंड आहे. तर ते मार्केटचा अभ्यास करून योग्य पद्धतीने शेअर खरेदी केल्यावर त्याचं कधी ना कधीतरी बेनिफिट होईल. 4-5-10 वर्षांनी कधी ना कधीतरी बेनिफिट होईल. तर तेच बेनिफिट, तेच पैसा जे येतो आपल्या खिशात, त्याला म्हणतात ॲसेट्स. आणि दुसरं टर्म आहे ते लायबिलिटी आहे, ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. हे ॲसेट्स समजणं का महत्त्वाचं आहे, कारण हेच जर समजून घेतलं ना माणसाला, ते माणूस पैशाच्या सेक्टरमध्ये, बिझनेसच्या सेक्टरमध्ये, सिस्टममध्ये पुढेच चालेल, कधी पण 2 पट पुढे चालेल. ही आहे रिच माणसाचा माइंडसेट. की श्रीमंत माणसं असा थॉट प्रोसेस जनरेट करून ठेवतात, म्हणून ते त्यांची पिढ्या पुढे जात राहते. आणि आपण जे आहो मिडल क्लास लोक, हे मिडल क्लास लोक आपण हे समजून घेत नाही सिस्टम. थोडा पैसा आला की कोणत्याही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो, मार्केट न समजता, त्याची व्हॅल्यू न समजता आपण इन्व्हेस्ट करून करतो. त्याला म्हणतात मेंटॅलिटी. मेंटॅलिटी आपल्यात जास्त असते पुअर आणि मिडल क्लास. मेंटॅलिटी म्हणजे काय, आता नवीन टर्म ऐकू आला असं. मेंटॅलिटी म्हणजे जे साखळी आपल्या मिडल क्लास लोकांमध्ये चालू येतं. जसं
जॉब करणं सोडून देणं, पुढचा मुलगा प्रिपरेशन करतो गव्हर्नमेंट जॉबसाठी ते डबल सोडून देणं, त्याच्यामध्ये साखळी थोडून चालते, तुटते तुमची. आता तुम्ही गव्हर्नमेंटची किंवा प्रायव्हेट नोकरी करत असाल तर तिथं आता एक्झाम्पल मी गव्हर्नमेंट जॉब करत असेल, नोकरी करत असेल, तर मी कधी ना कधी ते कमवून देईल. नोकरी काय लय जास्त कमवून देत नाही. जर तुम्हाला मग कमवायचं असलं तर मोठ्या लेवलला जावं लागते. एक साधी नोकरीत कमवून देत नाही, तुमची पिढ्यानं पिढ्या धकवत नाही. तर मग मी एक नोकरी केली, गव्हर्नमेंट जॉबमध्ये नोकरी केली. तर तिथं 30-40-50 वर्ष 60 वर्ष मी घातले वयाचे. त्याच्यानंतर तिथून माझी साखळी तुटली, मी रिटायर होतो. त्याच्यानंतर ते माझा लिमिटेड पैसा मला खर्चावा लागतो. तर मग हे साखळी अशीच राहते ना. तर मग पुढच्या लेकराला सांगतो आपण की बाबा एक्झामची प्रिपरेशन करायला बाकी समाज करायला, बाकी समाजाचं बघ तू, हे पोलीस लागलं, हे आर्मीमध्ये लागलं, ते ग्रुप बीला लागलं, ग्रुप एला लागलं, ते मोठ्या जॉबला लागलं. आपण दुसऱ्याचं बघून आपण करतो, मात्र आपलं युनिक काहीतरी करत नाही. याला म्हणतो क्रो मेंटॅलिटी. आपण त्या मेंटॅलिटीमध्ये असतो. आता कोणातरी मार्केटमध्ये चहाची टपरी टाकली तर त्याचीच कॉपी करून आपण चायची टपरी टाकतो. कोणीतरी फ्रँचायझीज घेतली कोणत्या तरी कंपनीची, तेच फ्रँचायझीज त्याच मार्केटला आपण घेतो किंवा आजूबाजूच्या मार्केटला घेतो. हे क्रो मेंटॅलिटी आहे. म्हणजे आपलं युनिक काहीच करायचं नाही, आपलं डाटा ॲनालाइज करायचं नाही, आपलं काहीच युनिक करायचं नाही. आपण दुसऱ्याचं लोकांचं बघून करायचं, आपण अभ्यास करायचा नाही, त्याच्यात काही नाही. जसं क्रो मेंटॅलिटीचं एक एक्झाम्पल आहे की लोक EMIवर जास्त गाड्या घेतात. तर तुम्ही नाही का थोडासा पैसा आला, थोडासा तुम्हाला वाटते की बाबा थोडा खर्च भागून थोडासा पैसा उरला, याच्यात मी गाडी घेतो, स्कूटर घेतो. तर स्कूटर घेता आणि 2-3 वर्ष त्याची EMI फेडत राहता, फालतू EMI फेडत राहता. ही आहे क्रो मेंटॅलिटी. म्हणजे लोकांचं बघून तुम्ही EMIवर गाडी घेतली आणि त्याच्यावर 3 पट 4 पट व्याज देत असाल, पैसे एक्स्ट्रा चाललं ना तुमचा. EMI म्हणजे एक्स्ट्रा पैसा तर चाललाच ना. किती जाऊ, 5 रुपये जाऊ, 2 रुपये जाऊ, 10,000वर, मात्र तुमचा पैसा चालला. मग ही आहे क्रो मेंटॅलिटी आहे. ही मेंटॅलिटी चेंज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मार्केटची व्हॅल्यू समजत नाही आणि पैसा कुठं गुंतवायचा हे समजत नाही. त्याच्यामुळे हे क्रो मेंटॅलिटीचं जे थिंक प्रोसेस आहे तुमच्या दिमागामध्ये, हे कचरा साईडला तुमच्या रिसायकल बिनमध्ये टाकून द्या, डिलीट बिनमध्ये टाकून द्या. कारण हे काहीच कामाचं नाही हे टर्म तुमच्या दिमागात ठेवण्याचा. फक्त तुम्ही ॲसेट नावाची एक टर्म नाही का दिमागात ठेवता. मार्केटचं ॲनालाइज करणं खूप महत्त्वाचं आहे आधी, समजून घेण्याच्या आधी. पैसा उगीच खिशात येत नसतो. पैसा कमवण्यासाठी काही ट्रिक असतात, मार्केटचं ॲनालाइज करायचं असते. आता फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मोठ्या ज्या कंपन्या असतात ना, ती उगीच कंपन्या वर्षानुवर्ष चालण्या झाल्या, मार्केटचं ॲनालाइज करत असतात. दर महिन्याला, दर वर्षी मोठा डेटाबेस तयार करतात पहिले. डेटाबेस म्हणजे काय, आता मी फ्लिपकार्टहून मोबाईल खरेदी केला, तर मी कधी ना कधी त्याला मोबाईल खरेदी करण्याच्या आधी कुठंतरी रिसर्च केला असेल, यूट्यूबला बघितला असेल, त्याच्यानंतर 10 फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर जाऊन सर्च केला असेल की मला या कंपनीचा मोबाईल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ते मोबाईल मी जेवढ्या बार सर्च केला तेवढ्या डेटाबेसमध्ये सेव्ह राहते. त्याच्यानंतर माझा डेटा त्याच्याकडे पूर्ण सेव्ह आहे ना. मी वर्षात काय खरेदी करतो, मोबाईल खरेदी करायला का मला काहीच इंटरेस्ट आहे, मी मोबाईल खरेदी करतो ना, तर माझ्या म्हणजे मोबाईल कोणता घेतला तर माझ्या मोबाईलमध्येच टचमध्ये त्या मोबाईलमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे, बार मी सर्च करतो. तर फ्लिपकार्टचा, ॲमेझॉनचा डेटा काय करतात, हे डेटा एंट्रीवाले कशासाठी बसून राहतात, डेटाचं ॲनालाइज करतात. त्याच्यानंतर कस्टमरला काय पाहिजे, कस्टमरला काय आवडते, त्याच्यानुसार त्याचं फीड तयार करतात. जसं फीड म्हणजे की आता मला मोबाईलच आवडत असेल तर माझ्या फ्लिपकार्टला जास्तीत जास्त करून मोबाईल डिव्हाइस पाठवतात. तर ते मार्केटचं ॲनालाइज आहे. मार्केटचं ॲनालाइज करून कस्टमरच्या पुढे आपण तेच मांडलं तर कस्टमर 100% ते प्रोडक्ट परचेस करत असते, खरेदी करत असते. तर ते आपल्याला त्याच्या आधी मार्केटचं ॲनालाइज करता आलं पाहिजे. मग जसं मोठ्या कंपन्या ॲनालाइज करतात, कोणतंही काम असो, तुम्ही कोणत्याही सेक्टरमध्ये असो, मेडिकलच्या सेक्टरमध्ये असो, कोणत्याही सेक्टरमध्ये. आता सोशल मीडियाच्या जरी सेक्टरमध्ये तुम्ही व्हिडिओ जर टाकत असाल तर तुम्हाला मार्केटचं ॲनालाइज करावं लागते, डेटा तयार करावं लागते. त्याच्यानंतरच तुमचं कधीतरी व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस असतात. तसंच मग याचं आहे बिझनेसचं आहे. बिझनेसचं जोपर्यंत आपण मार्केटचं ॲनालाइज करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ॲसेट कळत नाही की कुठं पैसा इन्व्हेस्ट करायचा, कुठं काय करायचा. ॲन्युअली तुम्ही तुक्का गुगलला जाऊन इकडं तिकडं स्वतःच्या जवळचं मार्केट सर्च करून की सध्या मार्केटमध्ये कशाची व्हॅल्यू आहे, मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे, युनिक काय चालू आहे, युनिक काय लोक परचेस करतील, तर त्याच्यानुसार ॲनालाइज करून आपला ॲसेट तयार करायचा असतो. की फालतू कुठंही पैसा इन्व्हेस्ट करायचा नसतो. न विचार करता जर पैसा इन्व्हेस्ट केला तर तुम्ही किती जरी मार्केटला कॉपी करून मोठा बिझनेस टाकण्याचा प्रयत्न केला, मिनिमम 3-4 वर्ष चालेल. 3-4 वर्ष लोकांना आदत पडेल, त्याच्यानंतर पूर्ण हा बिझनेस तबाह होते. तर मग हे साखळीत चालूच शकत नाही. त्याच्या आधी कोणताही बिझनेस करण्याच्या आधी, पैसा कमवण्याच्या आधी ॲनालाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी ॲसेट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ॲनालाइज केल्याच्यानंतर ऑब्व्हियसली ॲसेट समजूनच जाते. तर 2-3 टर्म्स होत्या.
जसं की आता तुम्हाला समजलं असेल सिंपल शब्दामध्ये, हे हे ॲनालाइज करणंच खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरच आपल्या जे काही पैसा इन्व्हेस्ट करतो ते पैसा रिटर्न येत असते आपल्याला. त्याच्यासाठी कोणताही जर काय करायचं असलं ना, पहिले डेटा तयार करा, आपला डेटाबेस तयार करा. कशाचा डेटा म्हणजे कोणताही डेटा घेऊ शकता तुम्ही. डेटा तयार केल्याच्यानंतर त्याच्यावर ॲनालाइज करा. ॲनालाइज केल्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचे ॲसेट्स कळून जातात की कुठं पैसा इन्व्हेस्ट करायचा आणि तिच्यातून 10 पट कसा पैसा येईल. आणि ते त्याच्यानंतर तयारच होते, एक ॲसेट तयार होते, ॲसेट इन्व्हॉर्मेंट तयार होते, पैसा 100% येते. तर हेच इन्फॉर्मेशन सांगायची होती. कसं वाटलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि खरी रिॲलिटी आहे की नाही, खरंच डेटाबेस तयार करायला पाहिजे की नाही. करतात यार, ऑब्व्हियसली मोठ्या मोठ्या कंपन्या करतात. तर हेच काय आहे, आपण तर करायलाच पाहिजे. थोडी स्टडी करायला काय जाते, कोणताही जर बिझनेस करायचा असलं 5 मिनटाचं एका अर्ध्या तासाचं काम नाही. तर हेच होतं. नमस्कार मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा. नमस्कार.